नमस्कार. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतिभाज ह्युमन लाईफस्टाईल. आणि काल गणपती विसर्जन झालं आणि आज बऱ्यापैकी शांतता आहे. काल सकाळी आम्ही जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो, मानाचे गणपती झाले. गर्दी आणि पाऊस काल प्रचंड होता, पण ठीक आहे. त्यातही विसर्जनाचा 1-2 दिवसच असतात, त्यात चालून जातं तेवढं. आणि आजचा मी सकाळपासूनचा दिवस तुमच्यासोबत शेअर केला आहे, ज्यामध्ये मी आलू पराठे दाखवलेत, चवळीची भाजी केली, चपाती केली. आज काही सुट्टी नाही आहे, आज फक्त मुलांना सुट्टी आहे. जे नोकरदार आहेत त्यांना सुट्ट्या नाही आहेत. सो कुठल्याही रस्त्याने या, आपण या. मग त्यांच्यासाठी डबा वगैरे करून झाला आहे, घरातलं सगळं आवरून झालं आहे. आणि मुलाची उद्या आहे एसे कॉम्पिटिशन, सो त्याच्यासाठी आमचं प्रिपरेशन चाललं आहे. माझं वर्क फ्रॉम होम चालूच आहे, सो मी त्यांना आत्ता लॉग इन करते आहे. आमचा नाश्ता वगैरे सगळा झाला आहे. आणि आता चला, आता वाजले सकाळचे 11:15 आणि यानंतर माझा दिवस कसा असेल तुमच्यासोबत शेअर करत आहे. हॅलो. आणि आता गणपतीमुळे सध्या सगळा बाजार बंद आहे. 2 दिवस तरी फुलं, पानं, केळीचे खुंट याच्यावरच सगळा बाजार आहे. आणि आपल्याला तर भाजी हवी, तर मग कडधान्यावर भर आहे. परत बटाट्यापासून जे करता येईल ते करता येईल. मग आज मी चवळीची भाजी करणार आहे. चवळी कालच रात्री मी भिजवली होती, बारीक चवळी, जे आमच्या घरात सगळ्यांना आवडते, तर त्याची मी उसळ करणार आहे. इथे मनू उठलाय, तर त्याला उठल्यावर मी पतंजलीचं पॉवर विटा आणि साखर घालून दूध देते. तर सकाळी सकाळी मुलांना दूध दिलं म्हणजे त्यांना पोट पण साफ होतं व्यवस्थित आणि सवय लागते रोज दूध पिण्याची. कारण एकदा तर ती सुटली तर मग परत दूध चला दूध प्यायला आला का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता तर करणारच आहे, पण त्याच्या आधी मध्ये 1-1.5 तास जातो. तेवढ्या वेळात त्याचं दूध पिऊन होईल. आणि मुलांच्या वाढीसाठी, हाडा आणि दात यांच्या मजबूतीसाठी दूध खूप आवश्यक आहे. सो मी त्याला दिलंय ते आत्ता. आणि ते चवळी मी कुकरला लावतीये. अशी पण शिजेल ती, पण वेळ लागेल थोडा. तर मला डबा द्यायचा आहे, ह्यांना सुट्टी नाहीये, त्याच्यामुळे ह्यांचा डबा आहे. मी तर चवळी कुकरला लावून घेते, 1-2 शिट्ट्यामध्ये ती पटकन मऊ होते. तर छोट्या कुकरमध्ये ती मी लावते. माझ्याकडे असे 2 कुकर आहेत, एक बसका आहे, एक उभा आहे. आणि घाईच्या वेळेस हे फार बरे पडतात, की पटकन आपली भाजी उकडून येते. मग फोडणीला टाकली की एक उसळ छानपैकी होऊन जाते त्याची. आणि इथे मी मोबाईल लावलाय. तर तुम्ही काम करताना स्वतःला मोटिवेट कसं करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी काम करताना नवीन आता चालू केलंय हे, आणि ते खरंच वर्क होतं. पहाटे पहाटे उठल्या की काय होतं, एकतर आपल्याला तशी झोप आलेली असते, कोणाची झोप अशी पूर्ण होऊन पटकन आपण स्वयंपाकाला किंवा कामाला नाही लागत. कधी कधी कंटाळा येतो, तरी पण काम हे केलंच पाहिजे, मुलांना शाळेत पाठवलंच पाहिजे, डबे केलेच पाहिजेत, हे कधी कधी बर्डन होऊन जातं स्वतःवर. मग मी त्या ठिकाणी काय करते, माझे जे फेवरेट ब्लॉगर आहेत तर त्यांचे मी जे व्लॉग आहेत त्यांचे जेव्हा येतात मोटिवेटेड व्लॉग, तर ते मी डाउनलोड करून ठेवते. किंवा जर नेट असेल तर डायरेक्ट नेटवर बघते. आणि अशा वेळी समोर व्हिडिओ लावलाय, पण घरातले बाकीचे जण झोपलेत, मग तो आवाज त्यांना डिस्टर्ब करणार. मग मी काय केलंय, कानात ब्लूटूथ लावलंय. जे छोटं आता येतं ना डब्यामध्ये, जशी पूर्वी चुन्याची डबी यायची तशी डबी आहे. त्याच्यामध्ये 2 व्हाईट कलरचे ते कानाचे इयरबड येतात. तर ते मी घालून काम करते. आणि ते दोन्ही नाही घालत, एकच घालते, म्हणजे जेणेकरून बाहेरचाही आवाज मला येत राहील आणि माझे जे ब्लॉगर आहेत त्यांचंही मी ब्लॉग बघू शकेन. तर अशा प्रकारे मी माझं जे मनोरंजन आहे ते करते, सोबत काम पण चालू असतं.
आणि इथे ह्यांनी मला आणून दिलेत बटाटे, दूध आणि मैदा, जो शेजारचा किराणा मालाकडनं आम्ही आणतो. तर त्याच्याकडनं आणून दिले. तिथे मी बटाटे छान धुवून कुकरला लावतेय, म्हणजे त्याचे नंतर पराठे करेन. कारण आता सध्या खूप माती येते बटाट्यांना, सो व्यवस्थित ते धुतले गेले पाहिजेत. इथे एक 3-4 शिट्यामध्ये बटाटे पण होऊन जातील. हा दुसरा कुकर आहे जो मी त्याला लावलाय. आणि मगाशी जी आपण कणिक भिजवली होती ती मी काढून ठेवली. आणि इथे मी पराठ्यांसाठी कणिक भिजवते. पराठ्यांसाठी मी इथे थोडा मैदा आणि थोडी कणिक घेते. मैद्याने काय होतं, जो पराठा आपण लाटतो तो फुटत नाही. शिवाय खूप सॉफ्ट होतो. पटकन त्यातलं जे सारण आहे ते मैद्यासोबत बाइंड होतं आणि पटपट पराठे होतात. नाहीतर नुसत्या कणकेत केलं की पराठे फुटतात, असा माझा अनुभव आहे. म्हणून मी यावेळी मैद्यात केले, कारण ते खूप छान झालेत. पण पूर्ण मैदा नको, म्हणून मी मैदा अर्धा आणि कणिक अर्धी घेतलीये. त्यात मीठ घालून हे भिजवलंय आणि आता एक अर्धा तास मी त्याला रेस्ट देणार आहे, म्हणजे ते खूप सॉफ्ट पीठ तयार होईल. आता एकीकडे कुकर गार होतोय, तोवर मी त्याचं सारण करून घेते पराठ्याचं. त्याच्यासाठी आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर इतकं बेसिक आहे, तर ते मी मिक्सरला फिरवून घेते. त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या बाजूला ठेवणार आहे, कारण नंतर घालणार त्या. मनू आमचा तिखट फार खात नाही. त्याला पराठे प्रचंड आवडतात, पण मग तिखट झाले तर तो खाणार नाही. आणि मोठ्यांना पराठे थोडेसे तिखटच लागतात, नाहीतर तो बटाटा असा उबस लागतो मग. तर त्याच्यासाठी हे बघा, मी फक्त कमी मिरची घालून एक काढून ठेवलं आणि बाकीच्या सगळ्यांसाठी जे मिरची, आलं, लसूणचं वाटण आहे ते बाजूला काढलंय. तर अशा प्रकारे सगळ्यांनी सगळं खावं यासाठी घरातली जी गृहिणी आहे ती कायम प्रयत्न करत असते. आपल्याला काहीही चालतं, पण ज्यांना जे हवं ते त्यांना तेच चालतं. आता इथे ब्लॉग चालू आहे मागे आणि खूप वेगवेगळ्या ब्लॉगर्सचे मी बघते. अगदी मराठी असे नाही, मराठी आहे, हिंदी आहे, त्याच्यानंतर एक कुवेतची आहे, ओमानची आहे, तिथली पण अ, आहेत ब्लॉगर्स. तर अशा प्रकारे खूप ब्लॉगर्स मी फॉलो करते. आणि आपण काय होतं, कधी कधी बघून बघून पण शिकतो. आपल्याला गोष्टी येत असतात, पण काही गोष्टी ट्रिकी असतात किंवा फास्ट मॅनेजमेंट त्यांना जमत असतं, मग ते बघून आपण करतो. अशामुळे मला खूप जुनी सवय आहे व्लॉग बघत असं करण्याची. पण सध्या ते ब्लूटूथमुळे खूप काम सोपं झालंय आणि हे साधारण तासभर तरी चालू असतात माझे, आणि ह्याच्यामुळे कोणाला काही डिस्टर्बन्स होत नाही आणि माझी कामं पण चालू राहतात. इथे मी चवळी फोडणीला घालते. त्याच्यामध्ये मी तेल घातलं, आपली जिऱ्या मोहऱ्याची, कढीपत्त्याची फोडणी, हिंग, हळद आणि कांदा घालून त्यात परतून घ्यायचा. कांदा परतत आला की त्यात घालायचे आपल्याला मसाले बेसिक: लाल तिखट, बॅडगी मिरची तिखट, गोडा मसाला, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आणि हळद. हे एवढं सगळे बेसिक मसाले रोजच्या भाजीला असतात. फार मसाले घातले की ती भाजी फार चविष्ट होते असं नाही. कधी कधी भाज्या कमी मसाल्यांमध्ये सुद्धा स्वतःची जी चव आहे ती बाहेर सोडतात आणि चविष्ट भाजी होते. फक्त जे पदार्थ आहेत ते मात्र आपण एक प्रयत्न करायचा की ताजे असावेत. जितके पदार्थ ताजे, जितक्या भाज्या ताज्या, तितका तुमचं जे फायनल प्रोडक्ट होतं ते खूप चांगलं होतं असं मला वाटतं. इथे मी त्यात उकडलेली जी चवळी आहे ती घातली. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे झाकून ठेवायचं की ही 5 मिनिटात ही भाजी तयार होते. भाजी झाली की माझं मोठं काम होतं, म्हणजे पोळ्यानंतर लाटल्या की डबा तयार. आता इथे बटाटे पण माझे उकडून झालेत. बटाटे उकडताना जास्त पाणी नाही घालायचं, म्हणजे पराठ्यांसाठी जे बटाटे आहेत ते नंतर मग चिकट होतात किंवा पाणी सोडतात. म्हणून कमीत कमी पाण्यामध्ये हे बटाटे आपण उकडून घेतलेत. आता हे थोडे मी फॅन खाली ठेवते, म्हणजे ते गार होऊन जातील.
इथे मनूची आंघोळ झाली आणि मनू लावतोय दिवा. तर आज त्याला गणपती विसर्जनास निमित्त सुट्टी आहे. सो तो गणपती बघायला गेला नव्हता. विशेष त्याला फारसा गोंगाट आवाज आणि गर्दी नाही आवडत. रेअर केस आहे पण आहे खरं. काल सगळेजण गणपती बघायला गेले पण हा नाही गेला. आणि हा नाही गेला म्हणून मीही नाही गेले, कारण घरात त्याच्यासोबत थांबणं गरजेचं आहे. पण असो, आता सध्याला नाही त्याला आवडत आहे. जर मोठा झाला की त्याला आवडेल. आपण जबरदस्ती नाही करावी कुठल्याही गोष्टीसाठी असं मला वाटतं. इथे मंडळाचा जो गणपती आहे त्याच्या विसर्जन मिरवणुकीत तो गेला होता. पण मग पुण्यामध्ये खूपच तुम्ही पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये बघत असाल तर प्रचंड डॉल्बीचा आवाज असतो आणि मग नाही एकेकाला सहन होत. तर ठीक आहे, मी पण अनेक वर्ष बघते. आता कोरोनामध्ये जे बंद केलंय तर त्याच्यानंतर मी गेलेली नाहीये. हे मात्र जाऊन बघून आले. ठीक आहे, मी थांबले घरातच. आणि त्या सगळ्यांसाठी मी ते पराठे करतेय. तर पराठ्यांसाठी मी हे बटाटे सोलून घेतलेत. आता मी ते किसणीवर किसून घेते. म्हणजे त्याचं काहीच जे बाकीचे असे तुकडे तुकडे आहेत ते दातात येत नाहीत. कधी कधी असं नुसतं मॅश केलं ना ते तुकडा एखादा राहतो आणि नेमकं त्या एका तुकड्यामुळे अख्खा पराठा फाटतो. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी बेटर वे किसणीवर किसून घेते. आणि किसणीवर किसलेले पूर्ण चांगला गोळा त्याचा तयार होतो. त्यात आता चवीप्रमाणे मी मीठ घालतेय. त्याच्यानंतर हळद, आमचूर पावडर, जिरे आणि धण्याची पावडर, एवढे बेसिक मसाले मी यात घालणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे 2 गोळे करणार. एका गोळ्यामध्ये मनूचं सारण करणार आहे कमी तिखटाचं, आणि मोठा जो गोळा असेल त्यात मी सगळ्यांसाठी करणार आहे. आमच्या वरच्या घरी पाहुणे आलेत, तर तिथे पण मला पराठे पाठवायचे आहेत. तर साधारण एवढ्या ह्याच्यात माझे 10 पराठे तरी झाले आणि सगळ्यांना खूप आवडले. कारण मी खाल्ल्यानंतर व्हॉइस ओव्हर करतेय. सो मी खरंच सांगू शकते या पद्धतीने तुम्ही घरी ट्राय करा पराठे. खूप छान होतात, सॉफ्ट होतात आणि चविष्टही होतात. तर कधीतरी खायला हरकत नाहीत. हे खूप हेवी पण होतात. आता सगळ्यांना खाऊन दिवसभर कामाला पळायचं आहे, त्यामुळे दुपारपर्यंत नाही अजिबात भूक लागणार त्यांना. मग हे पराठे कधीतरी करते मी, रोज काही होत नाही. रोज आपलं पोहे, उपीट किंवा मग चहा पोळी असते. कधीतरी जेव्हा वेळ आहे त्यावेळी आपण हे करू शकतो पदार्थ. मुलंही भरपूर खातात. आता मी पराठे लाटायला घेते कारण ऑलरेडी 9 वाजून गेलेत आणि सगळ्यांना 9च्या दरम्यान एकदम भूक लागायला सुरुवात होते. त्याआधी आपलं जेवण तयार असलेलं बरं असं मला वाटतं. आमच्या सासूबाई एक सांगायच्या, करून बसावं, मग गप्पा माराव्या, मग मोबाईल बघावे, मग सगळं करावं. पण कामाच्या वेळी गप्पा मारत किंवा असंच रिकामं बसला की त्यांना फार राग यायचा. सकाळी सकाळी कामं करून बसायचं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आता जेव्हा माझ्या हातात चूल आलीये तेव्हा हे खरंच मला पटतं की जेवढं आपण सकाळी लवकर कामं करून मोकळं होऊ तेवढा आपल्याला अख्खा दिवस मोकळा मिळतो. आणि पूर्वीच्या स्त्रियांना हा मोकळा वेळ बऱ्याच गोष्टींसाठी ते यूज करायचे. आता आपण वर्किंग आहोत, त्याच्यामुळे हा वेळ आपण अर्थार्जनासाठी वापरतो, स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरतो. पण वेळ हाताशी हवा. पूर्ण वेळ तुम्ही स्वयंपाकघरात किंवा घरात राहिलात तर त्याचा तसा तसा म्हणायला काही उपयोग होत नाही. कितीही करा घरात वेळ कमी पडतोच पडतो. तर आता मी ते पराठे लाटून घेते पटपट पटपट. आणि पराठे लाटताना मी मोबाईल बाजूला ठेवलाय कारण खूप हीट होते किचन मध्ये आणि कधी कधी स्क्रीन मग खराब होण्याची शक्यता असते. म्हणून माझे व्लॉग बघून झालेत आजचे आणि मी बाजूला ठेवून दिलाय मोबाईल. असं तुम्हाला वेळ मिळतच नाही वेगळं असं माझ्या मनोरंजनासाठी. तुम्हाला खोटं वाटेल पण माझं टीव्ही बघणं अक्षरशः शून्य आहे. मी टीव्ही बघत नाही. हे आले की थोडा वेळ लावतात, चला हवा येऊ द्या म्हणा किंवा झी मराठीवरचे सिरियल्स आहेत. सध्या काहीतरी सुरेश वाडकर यांचा सॉंगचा शो काही चालू आहे, तर हे बघतात. पण माझं टीव्ही बघणं अजिबात नसतं. पण वेळच नसतो माझ्याकडे तेवढा. वर्क फ्रॉम होम झालं की स्वयंपाक, कपडे, भांडी, मला हेल्पर नाहीये घरामध्ये, त्याच्यामुळे सगळी कामं माझी घरातच असतात. मग मी यूट्यूब किंवा इन्स्टा आहे थोडाफार, त्याच्यामधनं माझा टाइमपास होतो. पण तो पण अगदी दिवसातनं अर्धा तास म्हणा एवढाच मला वेळ मिळतो. फारसा वेळ मिळत नाही. पण ठीक आहे. आता मी हे चाखून बघते कारण कुठलाही पदार्थ चाखून बघायला हवा. चाखून बघितला म्हणजे काय होतं, त्याच्यातलं जे तिखट मीठ आहे ते आपल्या लक्षात येतं
आणि नंतर वरण ह्याच्यामध्ये आपण नाही घालू शकत. पराठे पूर्ण करून झाले आणि मग ह्याच्यात मीठ घालू म्हटलं तर कसं शक्य आहे? ते शक्य नाहीच आहे. म्हणून मग मी आधीच कुठलाही पदार्थ चाखून बघते सर्व करायच्या आधी. जर योग्य असेल तर तिथल्या तिथं मग तो आपलं दुरुस्त करता येतो करायचं असेल तर. आणि ते पटापट पराठे लाटून घेते आणि तुम्ही बघा अजिबात पराठे फाटत नाहीयेत माझे, कारण मैदा घातला होता आणि जो बटाटा आहे तो किसला होता. तर अशा प्रकारे तुम्ही घरी करून बघा, खूप छान होतात ते. आणि माझे पराठे इथे फुटतायत, तुम्ही बघू शकता. तव्यावर घातल्यावर इतके छान आपोआप फुलून येतात. मी त्याला काही दाबत वगैरे नाही, आपोआप त्यातला जे वाफ आहे ती वर येते आणि फुगतायत मस्तपैकी. मला तर हे खूप आवडले यावेळेचे. आणि ह्याच्यानंतर माझी चवळीची भाजी झाली आहे. माझे पराठे झाले की मग चपात्या मी करणार. म्हणजे काय होतं की तेवढा वेळ नाश्ता जेवढा वेळ आपलं लवकर होईल तेवढा बरं असतं. सगळ्यांची भुकेची वेळ असते आणि ती आपल्याला पूर्ण करायची. आता ते एका बाजूला डबा पण मी काढतेय, वर डबा द्यायचा आहे. सो त्यासाठी डबा मी बाजूला काढून ठेवते. जसजसे पराठे होतील त्याची एक वाफ गेली की मी त्यात भरून देणार आहे. त्याच्यासोबत सॉस. आणि मी तर चहा सोबत खाते, हे पण चहा सोबत खातात, मनूला सॉस लागतो. खूप छान होतात पराठे हे. आहे आयफोन माझा आयफोन बघा. कुठे बाई हे मधनच काय चालू केलं? पाडे वगैरे हा, पाडे आज मला म्हणून दाखवायचे का? अभ्यासाची सुरुवात पाड्यांपासूनच केली पाहिजे. पाड्यातच तुझा सगळा प्रॉब्लेम आहे. 14 असं पाठ पाहिजे. माझ्या एवढं पाठ नाही करायचं, तेच सांगते ना. गणित पटापट होतं. सगळं कॉमन ठेवायचं काय माहित. जे दिसेल तर कॉमन ठेवतो. याच्यावर ठेवलंय, तुटलं की नाही डबा तो. पप्पा ना उघडच सगळं तुटलंय आता सगळं. एवढे दिवस गाडी ठेवली थोडं पण आले त्याला. मध्ये खराब सामान. शांत बसशील का? बघत बसू नको. भांती काय भांती? भाती आवडतो त्याला, हिंदीत भाती म्हणतो. सगळं झाल्यावर तुला वाचून दाख. त्याच्यावरती नाही दिलं काय लाईन. तुला काय पाठ करायचं? मेरी पाठशाला किसे अच्छी नहीं लगती? मुझे तो मेरी पाठशाला बहुत ही पसंद है. बहुत ही भाती है. भाती नहीं, भाती आम्हाला पे इकट्ठे खेळते हैं म्हणजे सरळ बोल जरा. इकट्ठे म्हणजे एकत्र. इकट्ठे खेलते हैं विषयों का ज्ञान. विषयों का ज्ञान म्हणायचं. ज्ञान मिलता है. नए दोस्त
नए दोस्त मिलते हैं। तर आता माझा वर्क फ्रॉम होम चालू केलंय मी. इथे माझं टायपिंगचं काम आहे पब्लिकेशनसाठी. एक पुस्तक तयार करायला द्यायचंय. तर त्यासाठीचं प्रूफ रिडिंग आणि राहिलेला मसुदा मी तयार करतेय. आणि अशा प्रकारचं माझं हे वेगवेगळ्या प्रकारे कामं येतात. तर मी करत असते घरात बसून लॅपटॉपवर, कधी मोबाईलवर. अशा प्रिंटआउट्स येतात, कधी हाती लिहिलेले हस्तलिखित येतात. तर घरी बसून करायला काहीच हरकत नाही. आपल्या शिक्षणाचा कुठेतरी वापर व्हायला हवा आणि त्यात अर्थार्जन होतं, हेही नसतं थोडकं. तर अशा प्रकारे हा छोटासा व्लॉग माझा आहे आणि तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब द्या. आणि इथपर्यंत तुम्ही बघितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. यातलं काहीही तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बेल बटनला क्लिक करायला विसरू नका. आठवणीने करा. थँक्यू. ही सर्व नव्या दमाची तरुण मंडळी अवघी वयाची 30च्या आतली होती. आधी व्यवस्थित बस. कसं रे असं पाठ करतात का? समताधिष्ठित आणि शोषणमुक्त समाज घडवण्यासाठी ध्येयाने प्रेरित होऊन ही सर्व तरुण पुढारी झपाटल्यागत ग्रामीण भागात काम करत होती. हे शासन राज्य मुंबई पुण्यामध्ये AC मध्ये बसलेल्या तथाकथित मोजक्या वडाऱ्यांच्या हितासाठी नसून समाजातल्या शेवटच्या घटकातील सामान्य लोकांच्या हिताचे आहे. बस बस.